Hello, welcome students, and today our discussions the new contents of our topics, that is optics, and our content, today's content is the refractions at a single spherical surface. रिफ्रॅक्शन सिंगल स्पेरिकल सरफेसवर रिफ्रॅक्शन कसं होत असतं आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करत आहे. तर रिफ्रॅक्शन जर होतं आपण स्पेरिकल सरफेस ह्याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही मिरर्स आहेत, जे काही लेन्सेस आहेत, कसे प्रोड्यूस होत असतात त्याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघायचं आहे, रिफ्रॅक्शन ॲट अ स्पेरिकल सिंगल स्पेरिकल सरफेस. हेडिंग आहे रिफ्रॅक्शन्स refraction at single spherical surface. Single spherical surface. का सिंगल स्पेरिकल सरफेसवर रिफ्रॅक्शन कसं होतं आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे आपण. आणि त्याचबरोबर काही फॉर्म्युला आपण स्नेल्स लॉ यूज करणार. स्नेल्स लॉ सगळ्यांना माहिती असेल, तर त्या स्नेल्स लॉचं यूज करून आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहे रिफ्रॅक्शन्स ऑफ अ लाईट ॲट अ सिंगल स्पेरिकल सरफेस. सिंगल स्पेरिकल सरफेसवर स्टडी करत असताना आपलं पहिल्यांदा काय काय असणं गरजेचं आहे, आपल्याकडे एक सिंगल स्पेरिकल सरफेस आहे असं कन्सिडर केलं आहे. देन इट इज अ सिंगल स्पेरिकल सरफेस दॅट इज अ वाय अँड वाय डॅश. अशा एक स्पेरिकल सरफेस आहे असं कन्सिडर करा. इट इज नॉट अ एक्झॅक्ट स्पेरिकल, बट कन्सिडर करायचं हे एक स्पेरिकल सरफेस आहे, जवळजवळ स्पेरिकल सरफेस सारखेच दिसत आहे. देन द पासेस ऑफ वन ऑफ द ॲक्सिस फ्रॉम ॲट द सेंटर ऑफ दॅट स्पेरिकल surfaces, this is called as the principal axis. This is the principal axis, and we denoted at the point we can be incident at the point to meet the surfaces and in principal axis. This point is we called the point P. This point is a P. हे point P आहे असं कन्सिडर केलेलं आहे. तर it is the y, p and y dash. It is the spherical surfaces. It is the spherical surface. काय कुठलं स्पेरिकल सरफेस असणार आहे, y, p and y dash is the spherical surface. स्पेरिकल सरफेस. आपण स्पेरिकल सरफेस बघत असताना एक पॉईंट बघितलं, रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणजे त्यास कन्सिडर ॲज्युम केलेल्या स्पिअरचं ही काय एक पार्ट आहे स्पिअरचं. तर ह्या टोटल स्पिअरचं जे काही सेंटर असणार त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ दॅट स्पिअर्स, अँड दिस रेडियस ऑफ दॅट स्पिअर इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ कर्वेचर, दॅट इज आर आहे असं कन्सिडर करू. या ठिकाणी त्याचं रेडियस ऑफ कर्वेचर्स आहे, इट इज आर. देन आर इज द radius of curvature, radius of curvatures. तर ऑप्टिक्स शिकत असताना आपण वन बाय वन एक एक एक्सप्लेनेशन म्हणून डायग्राम काढत डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघत आपण जात असतो. देन अशा पद्धतीने या दोन मीडियम्स आहेत, वेगवेगळे मीडियम्स असतात. कन्सिडर करा इट इज स्पेरिकल आहे आणि यामध्ये एक वेगळं मीडियम आहे आणि हे एक मीडियम आहे. म्हणजे या दोन मीडियमची जी काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे दॅट इज N1 अँड N2 आर दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ टू डिफरंट मीडियम्स, अँड टू डिफरंट मीडियम आर सेपरेटेड बाय द लेन्स और स्पेरिकल स्पियर्स surface. That surface is called as y, p and y dash. Y, p and y dash. Then we write that the N1 and N2 are the refractive index of medium 1 and 2. That is medium 1 ला मी M1 म्हणतो and medium 2 that is M2. Small n N2 are the refractive index. We can be use the green ink for showing that. Then next जे काही प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला देखील आपण एखादं नाव देणं गरजेचं आहे. देन वी नोटेड दॅट द प्रिन्सिपल ॲक्सिस दॅट इज x and x dash. x and x dash हे काय आहे, एक प्रिन्सिपल ॲक्सिस आहे असं कन्सिडर करा. म्हणजे टोटल प्रिन्सिपल ॲक्सिस काय झालं, x, p and x dash इज द प्रिन्सिपल ॲक्सिस. x, p and x dash इज द प्रिन्सिपल ॲक्सिस. दॅट इज x, p and x dash is the principal axis. Principal axis.
अशा पद्धतीने आपण 2-3 पॉईंट्स बघितले की आणि डायग्रामॅटिक थोडे थोडे काढत आपण सुरुवात केला. देन we noted that the n1 it is the refractive index of the medium 1 and n2 is the refractive index of the medium 2. The n1 is less than n2, that is point will be noted, n1 is less than n2 म्हणजे it is the n2 is optically more denser than the n1. The medium, second medium is the optically m2, that is the second medium is optically more denser than the मीडियम फर्स्ट, दॅट इज m1. अशा पद्धतीने आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं की ज्या मीडियमची n म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू जितकी जास्त असते तितकी ती मीडियम्स कसं असते, ऑप्टिकली डेन्सर मीडियम असते. देन अशा पद्धतीने आपण काही गोष्टी या ठिकाणी स्टडी केलेला आहे. देन त्याचबरोबर काही आता आपण स्टार्ट करणार एक इन्सिडेंट रेज टाकायला सुरुवात करू. देन ओ एक पॉईंट आहे, दॅट इज द ओ पॉइंट जे काय आहे, इट इज द पॉइंट ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे ओ एक ऑब्जेक्ट आहे. ओ इज द ऑब्जेक्ट आहे. त्याचबरोबर त्यालाच आपण जे ऑब्जेक्ट डिस्टन्स असतं, द डिस्टन्स फ्रॉम द स्पेरिकल सरफेस टू द पॉइंट ओ और द डिस्टन्स फ्रॉम द ऑब्जेक्ट टू द स्पेरिकल सरफेस, दिस इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्ट डिस्टन्स. वी नोटेड दॅट -u इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स, -u is the object distance. इथपर्यंत जे काही क्लिअर, आपण काय म्हटलं आता -u म्हणजे ही जी काही डिस्टन्स असणार आहे, दॅट इज द डिस्टन्स -u इज द डिस्टन्स फ्रॉम द ऑब्जेक्ट टू द स्पेरिकल सरफेस. ही जी डिस्टन्स आहे त्याला काय म्हणलं जातो आपण या ठिकाणी -u इतका कन्सिडर केला आहे. त्याचबरोबर जे काही पॉईंट आहे, हे पॉईंट मी या ठिकाणी नाही घेता, एक वेगळ्या ठिकाणी घेऊया आपण. ठीक आहे, एक सेंटर आहे, इट इज C, आणि ही जी काही डिस्टन्स असणार आहे दॅट इज द कॅपिटल R, म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर्स. यातून मी या ठिकाणी रब करतो आणि या ठिकाणी येतो, आपण ऑलरेडी ते यूज केलेलं आहे. तर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी कसं कन्सिडर केलं जातं, जो सरफेस इन्सिडेंट रेकडे असतो, जो सरफेस इन्सिडेंट रेकडे असतो किंवा रिफ्रॅक्टेड रेकडे जो सरफेस असतो त्याच्या ऑपोजिट सरफेस असं देखील म्हणता येतं. बट इतकं हार्ड न करता आपण जो सरफेस इन्सिडेंट रेकडे असतो त्या सरफेस या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. इन दिस केस दिस इज म्हणजे इन्सिडेंट रे ऑब्जेक्टपासूनच रे इन्सिडेंट होणार आहे, तर त्या रेला काय म्हटलं जातं, इट इज द कॉन्व्हेक्स मिरर. म्हणजे हे काय असणार आहे, कॉन्व्हेक्स नॉट अ मिरर, इट इज कॉन्व्हेक्स सरफेस, कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस. या ठिकाणी आपण काय समजलो, कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटी काय असणार आहे, जी काही सरफेस ऑफ द लेयर, जी काही सरफेस इन्सिडेंट रेकडे असते त्या सरफेस त्या ठिकाणी आपण कन्सिडर केलं जातं. देन इन दिस केस वी आर ऑलवेज थिंक्स अबाउट द कॉन्व्हेक्स सरफेसेस अँड दिस इज ऑल्सो पोल. Surface is also pole and the distance from the object to the pole, it is the object distance. The distance from the image to pole, this is the image distance, we denoted as a V. Then हिची जी काही इमेज फॉर्मेशन्स होत असते ते देखील आपण या ठिकाणी वन बाय वन स्टडी करायचं. तर या मिररमध्ये एक पॉईंट असते, इन्सिडेंट रे आर ट्रॅव्हल्स अँड स्ट्राइक्स ॲट ए पॉईंट ए. या पॉईंटवर काय झालं, इन्सिडेंट रे बंबार्ड झालं किंवा स्ट्राईक झालेला आहे. तर ती जी काही अँगल प्रोड्यूस होत असते विथ रिस्पेक्ट टू प्रिन्सिपल ॲक्सिस, दिस अँगल इज कॉल्ड ॲज अल्फा. द इन्सिडेंट रेज आर प्रोड्यूस टू द अँगल विथ द प्रिन्सिपल ॲक्सिस, दिस इज कॉल्ड ॲज अल्फा. अँड अनदर अँगल वी कॅन बी ड्रॉन, दिस इज द नॉर्मल विल बी ड्रॉन. म्हणजे आम्ही या काय करतो, या ठिकाणी नॉर्मल ड्रॉन करत आहे. ठीक आहे, वी ड्रॉन द नॉर्मल्स. अशा पद्धतीने एक नॉर्मल ड्रॉन केलं, पण इट इज एक्झॅक्टली गोइंग फ्रॉम दिस पॉइंट्स अँड हे आपल्याला काय करायचं, ए मध्ये घालवायचं. दिस इज द नॉर्मल अँड दिस अँगल इज कॉल्ड ॲज बीटा. ठीक आहे, अँगल ऑफ द नॉर्मल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, दिस इज कॉल्ड ॲज बीटा अँड दिस इज द आय. आय काय आहे, इन्सिडेंट अँगल असणार आहे. ठीक आहे, देन इमेज, त्याचबरोबर जी काही इमेज फॉर्म होत असते या ठिकाणी एका पॉईंटवर इमेज
फॉर्म होत असते त्याला मी काय म्हटलं जातं, आय असं नाव दिलेलं आहे. देन दिस अँगल इज कॉल्ड ॲज गॅमा. अल्फा बीटा गॅमा आर दी अँगल ऑफ incident ray, normal and refracted ray are produced with the principal axis respectively. Then we can write that sentence like same as a talkings. The alpha, beta and gamma, alpha, beta and gamma are the angle of incident ray, normal and refracted ray produced with formed with काही लिहू शकता, produce with principal axis. ठीक आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस सोबतच ते काय झालेलं आहे, अँगल तयार केलेले आहेत. कॉन्व्हेक्सिव्हिटी, कॉन्केव्हिटी समजलं. त्याचबरोबर आपल्याला जे अल्फा बीटा गॅमा ते समजले, इमेज डिस्टन्स समजलं, रेडियस ऑफ कर्वेचर समजलं, सेंटर ऑफ कर्वेचर समजलं. सेंटर ऑफ कर्वेचरपासून जे काही रेज ऑफ द सरफेसवर गेलं त्या रेजला म्हटलं जातं नॉर्मल. अशा काही गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये या लेक्चरमध्ये समजलेल्या आहे. तर आपण थोडीशी डेरिवेशन्सकडे वळायचं आहे. एक्सप्लेनेशनचा पार्ट होता इथंपर्यंत. आता आपण थोडंसं डेरिवेशनला स्टार्ट करायचं आहे. रे ऑफ ओ पी म्हणजे ही जी काही रे आहे हे अनडेव्हिएटेड रे आहे. जे काही ओ एक्सकडे जाते हे अनडेव्हिएटेड आहे. पण ही जी काही रे आहे ओ ए इट कॅन बी डेव्हिएटेड म्हणजे बेंड झालेला आहे किंवा त्याची पाथ चेंज केलं, डायरेक्शन चेंज केलेलं आहे. रे अनडेव्हिएटेड म्हणजे डायरेक्शन न चेंज करता जे काय डायरेक्टली पास झालेलं आहे फ्रॉम टू एंड, स्टार्ट टू एंडपर्यंत जे काही ओ पी इज द अनडेव्हिएटेड आहे, undeviated ray and along the principal axis, that is the OP, the ray OP is the undeviated ray along the principal axis, undeviated आहे. त्याचबरोबर PX that is and another ray OA, another कुठला आहे OA. ठीक आहे, ते काय झालेलं आहे स्ट्राइक्स द्यालून काय झालं इट इज डेव्हिएटेड झालेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने इट कॅन बी डेव्हिएटेड. देन वी नो दॅट आय इज द अँगल ऑफ इन्सिडंट ॲट ए पॉईंट ए. म्हणजे जे काही मी लिहिलेलं आहे आय इज द अँगल ऑफ इन्सिडंट ॲट ए पॉईंट ए, हे देखील मी या ठिकाणी लिहितो. एक्झाममध्ये अशा पद्धतीने लिहिणं करायचं. आय इज द अँगल ऑफ इन्सिडंट, I is the angle of incident and I is angle of incident 7 वेळा सांगितलेलं आहे ज्या अगोदर मी. ठीक आहे, तर नेक्स्ट काय असणार आहे अँगल ऑफ इन्सिडेंट माहिती आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन या ठिकाणी नाही आहे, पण इट इज द अल्फा बीटा गॅमा आर दी अँगल अँड वी नो दॅट आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स अँड अँगल ऑफ इन्सिडेंट इज नॉट इक्वल असतात. त्याचबरोबर सेंटर ऑफ कर्वेचर ॲट अ पॉईंट सी. देन वी यूज द स्नेल्स लॉ ॲज n1 इज लेस दॅन n2 देन रे आर डेव्हिएटेड टुवर्ड्स टू द नॉर्मल. रे कसं होत असते डेव्हिएटेड होत असते टुवर्ड्स टू द नॉर्मल. या पद्धतीनं एक जी काही रे आहे हे रिफ्रॅक्शन रे हे काय झालं आहे नॉर्मलकडे थोडंसं डेव्हिएटेड झालेलं आहे, नॉट गो स्ट्रेट फॉरवर्ड, ते डेव्हिएटेड टू द नॉर्मल. कशामुळे झालेलं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळं. जे काय फर्स्ट मिडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1 आहे इट इज लेस दॅन n2 म्हणजे सेकंड मिडियममध्ये जात असताना त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्झिमम असल्याकारणानं इट इज द रे इज डेव्हिएटेड टुवर्ड्स टू द नॉर्मल. ड्यू टू n1 is less than n2 then refracted ray किंवा रे deviated towards to the normal, towards to the normal अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता आपण काय करणार डेरिवेशन म्हणजे इक्वेशनला स्टार्ट केलेलं आहे.
ट्रॅव्हल होत असतं, कट ऑफ द प्रिन्सिपल ॲक्सिस होत असतं, अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. अँड द रिअल इमेज इज फॉर्मड ॲट द पॉईंट आय. ह्या ठिकाणी रिअल इमेज तयार होत असतं. तर अकॉर्डिंग टू द स्नेल्स लॉ, अकॉर्डिंग टू द स्नेल्स लॉ, to the Snell's law, n1 sin I is equal to n2 sin r. n1 sin I is equal to n2 sin r. Then alpha, beta, gamma are the angle of subtended with the angle of subtended of the incident ray, normal and refracted ray with the normal. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, अल्फा बीटा गॅमा तर आपल्याला माहित आहे. अँड वेन I इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडेंट काय आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स काय आहे, देन I इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. अँगल ऑफ इन्सिडेंट I इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा असणार आहे. देन R इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स, R इज इक्वल टू बीटा मायनस गॅमा. ओके, दिस इज द नॉर्मल आहे आणि ही जी काय अँगल असणार आहे इट इज R, इट इज बीटा मायनस गॅमा. R इज द अँगल ऑफ बीटा मायनस गॅमा. आणि ही जी काय आहे ती पॅरॅक्सिल रेज असल्यामुळं, इट इज अ पॅरॅक्सिल रे असल्यामुळे अँगल, सगळे अँगल एकदम व्हेरी व्हेरी स्मॉल्स असल्यामुळे इट इज अ साइन आय इज अप्रॉक्सिमेटली आय अँड साइन आर इज अप्रॉक्सिमेटली आर. फॉर अँगल इज व्हेरी स्मॉल किंवा ऑल अँगल्स आर व्हेरी स्मॉल. All angles are very small, then sin I is equal to or approximately equal to I, and sin R is approximately equal to R. Okay, sin I is approximately equal to I and sin R is approximately equal to R. Then आपण मी असं लिहू शकतो n1I इज इक्वल टू n2R. या इक्वेशनला एखादी जर तुम्ही नंबर दिला असाल, इट इज अ नंबर 1 इक्वेशन्स. ओके, या इक्वेशनला जर तुम्ही नंबर 1 दिला असाल तर जी काही आयची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली साइन आय इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आय, म्हणजे आपण काय करू शकतो, साइन आयच्या जागी आपण काय यूज करायचं, आय यूज करायचं. त्याचबरोबर साइन आरच्या जागी आपण काय यूज करायचं, आर यूज करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ए इक्वेशन्स भेटलेलं आहे. त्याचबरोबर याला जर तुम्ही काहीतरी एक व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 असं कन्सिडर केला असाल या दोन्ही व्हॅल्यूजला, तर आपल्याला काय करायचं, आय अँड आरची जी काही व्हॅल्यूज आहेत अल्फा बीटा गॅमा इन द फॉर्म ऑफ अल्फा बीटा गॅमा, ती व्हॅल्यू या ठिकाणी आय अँड आरच्या जागी आपण सबस्टिट्यूट करू. लेट स्टार्ट. देन n1 इज इक्वल टू आय इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू n2 इज इक्वल टू n2 इंटू that is बीटा मायनस गॅमा, बीटा मायनस गॅमा. देन अशा पद्धतीने एक इक्वेशन्स भेटलेला आहे आपल्याला. तर ही जी काही n1 ची व्हॅल्यू आणि n2 ची व्हॅल्यू आहे ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. ठीक आहे, सेपरेटली मल्टिप्लाय n1 इंटू अल्फा, n1 प्लस n1 इंटू बीटा, देन n2 इंटू बीटा मायनस n2 इंटू गॅमा. अशा पद्धतीने काय करायचं, सेपरेटली मल्टिप्लाय करून घ्यायचं. देन n1 अल्फा प्लस n1 बीटा इज इक्वल टू n2 बीटा मायनस n2 अल्फा. अशा पद्धतीने सिंपल मॅथमॅटिक्स अँड इझी सिम्प्लिफिकेशनचं या ठिकाणी केलेलं आहे. तर जी काही इक्वल टर्म्स आपल्याला दिसत आहेत, म्हणजे जी काही बीटा आणि बीटा, या दोन बीटा या ठिकाणी आहेत, नॉट अ बेटा, इट इज बीटा. देन मी काय करतो, ही बीटा जी काय आहे n1 बीटा ह्या राईट हँड साईडला जर घेऊन गेला असेल तर हे ठिकाणी काय आहे, प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार. होल टर्म्स घेतो फक्त, नॉट अ बीटा. बीटा गेल्यानंतर तिकडे डिव्हिजन जाईल, पूर्ण होल टर्म n1 बीटा हे पूर्ण टर्म काय करतो मी तिकडे घेतो, आणि त्याचबरोबर n2 गॅमा हे काय आहे इकडे आणतो, म्हणजे हे जे प्लस तिकडे गेल्यावर मायनस होईल आणि तो मायनस इकडे आल्यानंतर प्लस होईल. देन n1 अल्फा प्लस n2 गॅमा इज इक्वल टू n2 बीटा मायनस n1 बीटा.
आता यामध्ये जी काही इक्वल टर्म्स त्या ठिकाणी दिसत आहे ते मी काय करतो, सेप म्हणजे कॉमन काढून घेतो. काढू शकतो का नाही? ठीक आहे. N1 अल्फा प्लस N2 गॅमा इज इक्वल टू बीटा इंटू N2 मायनस N1. अशा पद्धतीने आपल्याला एक इक्वेशन त्या ठिकाणी भेटलेलं आहे. ठीक आहे. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, या ठिकाणी व्हॅल्यूज फाइंड आउट केलेलं आहे. देन सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ अल्फा बीटा गॅमा इन द फॉर्म ऑफ, आता ही जी व्हॅल्यूज आहेत अल्फा बीटा गॅमा हे ॲक्च्युली व्हॅल्यूज काय आहेत हे मी या ठिकाणी आपण बघायचं आहे. अशा पद्धतीने आपण अल्फा बीटा गॅमा बघितलेला आहे. देन अल्फा इज इक्वल टू angle of alpha, we find the angle of alpha. Alpha is equal to arc length upon radius, that is arc AP, AP is divided by, that is OP. ठीक है, बराबर है क्या? अल्फा that is AP divided by OP and OP एक आहे, OP म्हणजे इतका डिस्टन्स आहे, हे ऑब्जेक्ट डिस्टन्स या ठिकाणी आहे मायनस यू, ARC आर्क अपॉन आर्क AP डिवाइडेड बाय मायनस यू. बीटा इज इक्वल टू AP डिवाइडेड बाय दिस इज दॅट. आणि ही जी काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे R, म्हणजे मी डायरेक्ट लिहू शकतो बीटा इज इक्वल टू आर्क लेंथ दॅट इज आर्क AP इज इक्वल टू सेम arc AP divided by, it is the distance that is radius of curvatures R. आणि ही जी काही डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणलेलं आहे, इमेज I या पॉईंटवर जर इमेज फॉर्म होत असेल तर ह्यापासून ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, इमेज डिस्टन्स म्हणतो. अँड वी डिनोटेड द होल इमेज डिस्टन्स दॅट इज V using symbol V. Then gamma is equal to, गॅमाच आहे ना, हां ठीक आहे, गॅमा इज इक्वल टू आर्क, सेम आर्क आहे तीन देखील आर्क कसा आहे, सेम आहे, आर्क AP डिवाइडेड बाय दॅट इज इमेज डिस्टन्स V. त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण काय करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्यायचं. देन वी कॅन सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज, सबस्टिट्यूट करून थोडीशी सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर एक व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी भेटेल आणि जी काही इक्वेशन्स आपल्याला भेटतील ते इक्वेशन्स मी डायरेक्ट लिहितो. देन दिस इक्वेशन्स N2 मायनस N1 डिवाइडेड बाय R, N2 मायनस N1 डिवाइडेड बाय R, म्हणजे जी काही व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेलं आहे आर्क AP या ठिकाणीच राहणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आर्क AP ठीक आहे. आपण काय करू, परत एकदा दोन स्टेपमध्ये इक्वेशन्स लिहून घ्यायचे, आपल्याला इझी जाईल थोडासा समजून घेण्यासाठी. ठीक आहे. जी व्हॅल्यूज आहे अल्फाची जी काही व्हॅल्यू आहे N1 इंटू अल्फा दॅट इज N1 इंटू आर्क AP डिवायडेड बाय जी काय असणार आहे मायनस यू प्लस N2 इंटू गॅमा, काय असणार आहे त्या ठिकाणी, गॅमा आर्क AP डिवायडेड बाय दॅट इज V is also equal to is equal to arc AP divided by, मी व्हॅल्यू ठेवत आहे बीटाची, आर्क AP डिवाइडेड बाय R रेडियस ऑफ कर्वेचर्स. ओके, आर्क AP डिवाइडेड बाय रेडियस ऑफ कर्वेचर्स. देन जी काय असणार आहे N2 मायनस N1. आता मी काय करतो, ह्या दोन्हीमध्ये ॲडिशन्स आहेत, मी आर्क AP आणि आर्क AP दोन्हीकडे सेम आहे ते कॉमन काढून घेतो. दॅट इज आर्क AP is equal to N1 divided by minus U, sorry not is equal to N1 divided by minus U plus N2 divided by V. या ठिकाणी देखील मी काय करतो, आर्क AP कॉमन काढून घेतो. आर्क AP इज इक्वल टू N2 मायनस N1 डिवायडेड बाय R. अशा पद्धतीने इक्वेशन्स राहील. म्हणजे या ठिकाणी देखील आर्क आहे, या ठिकाणी देखील आर्क AP कॅन्सल होईल, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आर्क AP कॅन्सल होईल. देन दी गिवन व्हॅल्यू N2 मायनस N1 डिवाइड बाय R इज इक्वल टू N1 अपॉन मायनस U प्लस N2 अपॉन V. दिस इज द इक्वेशन्स ऑफ
जे काय आपण रिक्वायर्ड इक्वेशन्स हे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन्स आहे. तर काय काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करायचं आहे. तर एक रिफ्रॅक्शन स्टडी केलेला आपण इन द सिंगल स्पेरिकल सरफेस. स्पेरिकल सरफेस एक दोन मीडियमला डिवाइड केलं, सेपरेट केलं आणि दोन मीडियमचे जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे N1 and N2 आर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ टू डिफरंट मीडियम्स. तर N1 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम 1 that is M1 and N2 is the refractive index of the another medium, the second medium, and N2 is the more than N1. The refractive index of the second medium is greater than N1, then the second medium is a optically denser medium. Then we use the one of the spherical surface, that is convex surface, because the convex sides are inside are on the faces of the incident ray. म्हणजे incident ray कडे एक convex face आहे. तर याला काय म्हणलं जातं, कॉन्व्हेक्सिटी किंवा कॉन्केव्हिटी अशा पद्धतीने आपण स्टडी केलेलं आहे. त्याचबरोबर N1 and N2 आर दी refractive index of medium 1 and medium 2. Then X, P and X dash are the whole one of the principal axis. X, P and X dash is the principal axis, and object are situated at a point A. This is the object, and distance from the pole to that object, this is called as object distance. We denote it as a minus u. Then we use one of the spheres, and the radius of the sphere is r, and we know that r is the radius of curvatures. R is the radius of curvature, and C is the at a point of that center. See the center of that spheres. This is called as center of the spheres. And using the spherical aberrations, the ray of X, P R could not be deviated, and OP will be deviated. Incident ray are be deviated, and they forms the angle alpha, beta, gamma. या तीन angle जे काय आहेत, alpha the angle which can be made by the incident ray with the principal axis, and beta it is the makes angle by the normal to the principal axis, and gamma it is the makes the angle of refractions, angle of refractions rays to the principal axis. Then we use the Snell's law. According to the Snell's law, N1 sin I is equal to N2 sin R. N2 sin R. This is the equation 1, and we use the formula, that is I is equal to alpha plus beta, and R is equal to beta minus gamma. तर त्या पद्धतीने त्याला इक्वेशन्स 2 केलं, आणि त्याचबरोबर ती इक्वेशन्स देन अँगल कसा आहे, व्हेरी स्मॉलेस्ट अँगल असल्यामुळं फॉर द पॅराक्झिल रेज द अँगल्स आर व्हेरी स्मॉल. देन साइन I is approximately equal to I, and sin R is approximately equal to R, and these equations, these values of the sin I and sin R we used in the equations 1, we get of that equations. And again we know that the I is equal to alpha plus beta, and R is equal to beta minus gamma. R is equal to beta minus gamma, and we use some simple mathematics for the simplifications, and we get the final values or final equation, that is the equation star. This is the equation star असे consider करू. Then this equation star is one of the final equations. Consider that. Then we know we have the value of alpha, beta and gamma for the in the form of object distance, image distance and radius of the curvatures. Then we use these formulas arc upon, that is angle is equal to arc length divided by the radius. Then त्या वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले यूज करून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक सिम्प्लिफाय करून अशा पद्धतीने व्हॅल्यूज फाइंड आउट केलेलं आहे. तर त्याचबरोबर मी आर्क लेंथ वगैरे कॉमन करून जे काही इक्वेशन्स कॅन्सल केलं, आर्क AP कॅन्सल केलेलं आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीने जे काही इक्वेशन मिळालं, N2 - N1 डिवाइड बाय R इज इक्वल टू N1 डिवाइड मायनस U प्लस N2 upon V. This is also is equal to N2 minus N1 divided by R is equal to N2 upon V minus N1 upon U. अशा पद्धतीने काय झालेलं, आपण एक छोटासा थिअरॉटिकल पार्ट आहे ते आजच्या लेक्चरमध्ये आपण फिनिश केलं. दॅट इज रिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्पेरिकल सरफेस.